तुमच्यापैकी काही जण इंजिनियर असतील, काही जण ITI डिप्लोमावाले असतील, काही जण नुसते ग्रॅज्युएट असतील आणि काही कारणामुळे तुमची लष्करात जायची संधी हुकली असेल. पण तरी निराश व्हायचं कारण नाही, कारण आज आपण अशा फील्डबद्दल चर्चा करणार आहोत ज्यात तुम्हाला लष्करात न जाताही लष्कराच्या संबंधित काम करून देशसेवा करण्याची संधी मिळू शकते. आज आपण चर्चा करणार आहोत डिफेन्स अँड एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग या फील्डबद्दल. तसंच 3 इडियट फिल्म पाहून तुमच्यापैकी ऑलमोस्ट प्रत्येकाला ड्रोनचं आकर्षण वाटायला लागलेलं असेल आणि तेव्हापासून ड्रोन संदर्भात आपण काय करू शकतो या संदर्भात तुमची उत्सुकता कदाचित चाळवली गेली असेल. तर आज आपण ड्रोन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि ड्रोन्स ऑपरेशन या विषयावर सुद्धा चर्चा करू. आणि यात तर इंजिनियर, ITI डिप्लोमा, ग्रॅज्युएट आणि अगदी 12वी पास झालेल्यांना सुद्धा काय करिअरच्या संधी उपलब्ध आहेत आणि ते सुद्धा खेडोपाडी, ते आपण जाणून घेऊ.